लोकमत। त्र्यंबकेश्वर मंदिर धूप प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे। ज्या दर्ग्यातून संदल निघाली तो दर्गाच नाथ संप्रदायाचं मंदिर असल्याचा दावा महंतांनी केलाय आणि त्यामुळे आता एक नवा वाद निर्माण झालाय। पाहुयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। मंदिराच्या दारावर धूप दाखवण्याचा झालेला प्रयत्न, त्यानंतर मंदिराचं शुद्धीकरण, त्यामुळे त्र्यंबकेश्वरमधलं वातावरण बदलून गेलंय। त्यातच आता महंत अनिकेत शास्त्री महाराजांनी वेगळीच माहिती दिली आहे। ज्या दर्ग्यातून संदल निघते त्या दर्ग्यात 3 भुयार असून तिथे गणपती आणि देवता आहे। मजारीवर नाथ संप्रदायातले चिन्ह असल्याचा दावा त्यांनी केलाय। वहां पर भुयारी मार्ग है, उस भुयार में गणेश जी तथा देवता विराजमान है। उसके साथ साथ दरगाह के ऊपर जो नाथ संप्रदाय के जो चिन्ह है वह वहां पर अंकित है। तो यह दरगाह नहीं होके नाथ संप्रदाय का सिद्ध स्थान है। महंतांनी केलेल्या वादग्रस्त दाव्यानंतर मंदिर विश्वस्तांनी काहीही माहिती नसल्याचं स्पष्ट केलंय। तर मुस्लिम बांधवांनी ही दर्गा अनेक वर्षांपासून असून इथं मंदिर नसल्याचा खुलासा करत त्यांनी महंतांचा दावा फेटाळून लावलाय। एवढंच म्हणणं आहे का चुकीच्या अफवा पसरू नका, ज्यांना काही माहिती नाही बाहेरच्यांना त्यांनी चुकीच्या अफवा पसरवू नये, बस एवढंच आमचं म्हणणं आहे। तुमचं नाव पूर्ण माहिती घेऊन पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सगळे। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरावर ही दर्गा आहे। मंदिर आणि दर्गा यांच्यात असलेला तलाव मछली तलाव म्हणून ओळखला जातो। दर्ग्याच्या आवारात उभं राहिल्यानंतर मंदिराचा कळस दिसतो, मात्र त्रिशूळ आणि हिंदू धर्मियांची चिन्ह दिसत नाही। एकंदरीतच महंतांच्या दाव्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून त्याचा शेवट कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।